सर्वांना जय भारत. जय भारत म्हणजेच जय चारवाक, जय बुद्ध, जय महात्मा बसवांना, जय लहुजी, जय भीम, जय अण्णा, जय बिरसा, जय आदिवासी, जय मल्हार, जय सेवालाल, आणि सर्व महामानवांना प्रथमतः मी अभिवादन करतो. म्हणून जय भारत, लाल सलाम. आज अतिशय महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय घेऊन नियोजित वेळेप्रमाणे भारतीय कम्युनिस्ट पार्टी युनायटेड यांच्या पेजवरती मी लाईव्ह आलेलो आहे. आजचा विषय आहे मंदिर प्रवेशामुळे गरिबांचे पोट भरेल काय. कारण हा विषय ठेवण्यामागची जी काही पार्श्वभूमी आहे ते जर आम्ही समजावून घेतली तर मागील 2 आठवड्यापासून देशभरामध्ये जे काही धार्मिक ध्रुवीकरण होऊ पाहत आहे आणि याच्या माध्यमातून या कोरोना महामारीच्या कालखंडामध्ये सुद्धा सातत्याने भारतीय जनतेवरती दैववाद लादण्याचं काम सातत्याने या देशातील मनुवादी शक्ती करत आहे आणि त्याच्यामध्ये ती यशस्वी होताना दिसून येते. आणि म्हणून समस्त बहुजन, शोषित, कष्टकरी, दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक समुदाय हा या दैववादाकडे झुकता कामा नये. या प्रामाणिक हेतूने आज मी मंदिर प्रवेशामुळे गरिबांचे पोट भरेल काय या लॉकडाऊन कालखंडामध्ये या विषयाची विस्ताराने मांडणी करण्यासाठी आणि आपल्याशी चर्चा व हितगुज करण्यासाठी मी लाईव्ह आलेला आहे. आता मुळात तब्बल मार्च महिन्यापासून भारतामध्ये लॉकडाऊन सुरू झालेला आहे. मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट 4 महिने संपलेले आहेत. या 4 महिन्याच्या कालखंडामध्ये भारतातील गरीब जनतेला केंद्र सरकारने अगदी वाऱ्यावर सोडलेला आहे. फक्त मोठ्या मोठ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. हम विदेश से काला धन लाएंगे और सबके खाते में 15-15 लाख रुपए जमा करेंगे, फिर से अच्छे दिन लाएंगे, भारत में सब तरफ खुशहाली होगी, अशा प्रकारच्या खोट्या घोषणा देऊन भारतीय जनतेची मते घेऊन त्यांची दिशाभूल करून या ठिकाणी देशामध्ये अतिशय विषमतामय जातीमध्ये, जाती धर्मामध्ये, जाती पोटजातीमध्ये आणि पंथामध्ये सुद्धा एक भेदभाव निर्माण होईल अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी निर्माण करण्यात आलेली आहे.
आणि त्याच अनुषंगाने आज महाराष्ट्रामध्ये आणि उत्तर प्रदेशामध्ये की ज्या पद्धतीने भारतीय समाज व्यवस्थेत दैववादाचं पुन्हा एकदा रुजवण्याचा जो काही कार्यक्रम सुरू आहे, तो कार्यक्रम मात्र अतिशय धोकादायक स्वरूपाचा कार्यक्रम असल्याचं मला वाटतं. आणि त्याच उद्देशाने आपल्या सर्वांची हितगुज करणं मला योग्य वाटलं. की मुळात ज्या पद्धतीने या लॉकडाऊन कालखंडामध्ये केंद्र सरकारने किमान 15 लाख रुपये नाही तर नाही, प्रत्येक गरिबांच्या खात्यावरती किमान 10,000 रुपये तरी या कालखंडामध्ये दरमहा उपलब्ध करून देणं गरजेचं होतं. परंतु केंद्र सरकारने अक्षरशः हात वर केलेले. आत्मनिर्भरतेच्या आणि स्वावलंबनाच्या त्यांच्या घोषणाच आम्ही ऐकत आहोत. यूं करेंगे ट्यूं करेंगे, ऐसा करेंगे वैसा करेंगे. करायचं काही नाही. खात्यावर 1 रुपया सुद्धा त्या ठिकाणी जमा करण्यात आलेला नाही. राज्य सरकारनं सुद्धा काही केलं का या कालखंडामध्ये? तर याचं उत्तर सुद्धा आम्हाला फार सकारात्मक देता येणार. राज्य सरकारच्या सुद्धा गप्पाच आहेत. इथे सुद्धा केंद्राच्या पातळीवर, ज्याला आमच्या मराठी भाषेमध्ये एक चांगली म्हण आहे, बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी. बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी. राज्य सरकारने सुद्धा महाराष्ट्रातील जनतेला केवळ आणि केवळ त्यांच्या हाताकडे बघण्याशिवाय दुसरं काही शिल्लक ठेवलेलं नाही. म्हणून आता प्रश्न असा निर्माण झालेला आहे, महाराष्ट्रातली जनता जगायची कोणाच्या जीवावर आणि देशातली जनता जगायची कोणाच्या जीवावर? आता मात्र काही नेते मंडळी म्हणत आहेत की आम्ही मंदिर प्रवेश करू कोरोना महामारीच्या कालखंडामध्ये. आता मुळात प्रश्न असा निर्माण होतो, मंदिरामध्ये देव असतो, मंदिरात जायचं म्हणजे कुणाला भेटायचं? मंदिरात गेल्यानंतर देवाचं दर्शन घ्यायचं. आता देवाचं दर्शन घ्यायचं म्हटल्यावर नंतर एक राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या विधानाची मला आठवण होती. ते असं म्हणतात, बापू हो, देवळात देव नसते तर देवळात पुजाऱ्याचे पोट असते. खूप साधं स्टेटमेंट आहे. राष्ट्रसंत गाडगे महाराज असं म्हणतात की बापू हो, लेख हो, देवळामध्ये देव नसते, मंदिरामध्ये देव नसते, तर मंदिरामध्ये पुजाऱ्याचे पोट असते. अतिशय एका वाक्यामध्ये सिद्धांत मांडलेला आहे संत गाडगे महाराज. मग आम्हाला मंदिरात जायचं असेल, संत गाडगे बाबा यांनी म्हटल्याप्रमाणे पुजाऱ्यांचे पोट भरण्यासाठी आम्हाला मंदिरामध्ये प्रवेश करायचा आहे का, याच्यावर आम्ही विचारमंथन केलं पाहिजे. कारण या कालखंडामध्ये, या लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये काही वर्णव्यवस्थेतील उच्चवर्णीय असलेल्या पुजाऱ्यांनी मागणी केलेली आहे की आमचा रोजगार जात आहे, आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे, म्हणून मंदिरं सुरू करा.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आणि त्यांच्या काही जनसंघटना ज्या आहेत यांनी पुढाकार घेऊन असं म्हटलेलं आहे की मंदिरं सुरू करा, कारण आमचं पोट कोणावर आहे? त्या मंदिरावरती आहे. लक्षात घ्या. म्हणजे संत गाडगे महाराज असं म्हणतात की मंदिरामध्ये देव नसतो, तर मंदिरामध्ये दगड असतो आणि त्या दगडाची पूजा करणारा कोण आहे? तो पुजारी आहे आणि तो पोट भरण्यासाठी त्या ठिकाणी आलेला असतो. दुसरीकडे काही ऐतिहासिक जरी गोष्टी आम्ही लक्षात घेतल्या तर मुळामध्ये प्रश्न असा निर्माण होतो, देव ही संकल्पना अस्तित्वात आहे काय? याच्यावर विज्ञान काय म्हणते, तत्वज्ञान काय म्हणते, याचा थोडासा याच्यावरती आपण प्रकाश टाकूया. मग चार्वाक असतील, तथागत गौतम बुद्ध असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा बसवण्णा असतील, कॉम्रेड अण्णाभाऊ साठे असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, प्रबोधनकार ठाकरे असतील, या सर्व महामानवाची, विचारवंतांची, अभ्यासकांची भूमिका काय होती हे सुद्धा आम्हाला समजून घेतलं पाहिजे. मुळात ज्या भाकड कथाच्या आधारावर देव आणि अस्तित्व ही जी कल्पना भारतामध्ये रूढ झालेली आहे, त्या भाकड कथा कोणी लिहिल्याच नाहीत. ज्या रामायण आणि महाभारत या दोन कथेच्या आधारावर असं सांगितलं जातं, 5000 वर्षापूर्वी रामायण आणि 4500 वर्षापूर्वी महाभारत हे घडलंय. अशा प्रकारची भूमिका ही काही तथागतित प्रतिगामी अभ्यासक यांच्या वतीने सांगितले जाते. असं घडलंय. सगळ्या काल्पनिक गोष्टी आहेत, परंतु साधारणतः 2700 वर्षापूर्वी महामानव तथागत गौतम बुद्ध यांनी या विश्वाचा त्याग करून, सांसारिक सुखाचा त्याग करून आणि विश्वाचं जे गूढ आहे ते नेमकं काय आहे याचं विश्लेषण केलं. आणि बुद्धाचे पंचशील आणि अष्टांग मार्ग दोन्ही गोष्टी जर आम्ही अभ्यासल्या, पंचशील आणि अष्टांग मार्ग, पंचशिलाने सुद्धा दैववाद अमान्य केलेला आहे, अष्टांग मार्गाने सुद्धा दैववाद अमान्य केलेला आहे. म्हणजे इथे सुद्धा तथागत गौतम बुद्धाने अस्तित्व अमान्य केलेलं आहे. बुद्ध असे म्हणतात, आत्मा, मोक्ष, परमात्मा या थोतांड आणि खुळचट स्वरूपाच्या संकल्पना आहेत. कधी सांगितलं हे? 2700 वर्षापूर्वी सांगितलं. या सर्व कल्पना खुळचट आणि थोतांड स्वरूपाच्या आहेत म्हटलं. त्यानंतरच्या कालखंडाचा जरी आम्ही अभ्यास केला आणि थोडंसं पुन्हा पाठीमागे जाऊन विज्ञानाचा जरी आम्ही अभ्यास केला, मनुष्यांचा जन्म, उत्पत्ती या सगळ्या गोष्टीचा जर आम्ही अभ्यास केला, मानववंशशास्त्रज्ञांनी याचा अभ्यास केलेला आहे.
धर्मशास्त्र मात्र चुकीचं सांगतं. लक्षात घ्या, धर्मशास्त्र हे भाकड कथावरती आधारलेलं आहे. खोट्या काल्पनिक कथेवरती धर्मशास्त्र आधारलेलं आहे. मग धर्मशास्त्र जर आम्ही खरं मांडलं, मनुस्मृती, बायबल, कुराण आणि इतर जे काही धार्मिक शास्त्र आहेत ते मात्र एकच सांगायला पाहिजे, अस्तित्व कधी झालेलं आहे, देवाची निर्मिती कधी झालेली आहे. बायबल वेगळं सांगतं, बायबलचा कालखंड वेगळा आहे. कुराण वेगळं सांगतं, जैन तत्वज्ञान वेगळं सांगतं, मनुस्मृती वेगळी सांगते, वैदिक संस्कृती वेगळं सांगतं. आणि मग धर्मशास्त्र हे एकमेकांना काउंटर करणार आहे. लक्षात घ्या, जरी आम्ही आजच्या घडीला भारतामध्ये सर्व धर्म समभाव असं जरी आम्ही म्हणत असलो तरी सुद्धा मुस्लिमांची संस्कृती वेगळी आहे, हिंदूंची संस्कृती वेगळी आहे, ख्रिश्चनांची संस्कृती वेगळी आहे, जैन संस्कृती वेगळी आहे. आणि प्रत्येकाने आपापलं अस्तित्व हे वेगळं मान्य केलेलं आहे. विज्ञान मात्र धर्मशास्त्राला अजिबात मान्य करत नाही. विज्ञान असं म्हणतं की मनुष्याचा जो काही जन्म आहे तो मात्र वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार सस्तन प्राण्यांची जी काही उत्पत्ती आहे त्या उत्पत्तीनुसार झालेला आहे. आणि मग जर विज्ञान, वैज्ञानिक सिद्धांत जर हे मान्य करत असतील की देव ही संकल्पना चुकीची आहे, दानव ही कल्पना चुकीची आहे, आणि विज्ञानाला तथागत गौतम बुद्ध म्हणत असतील की या जगामध्ये कुठल्याही प्रकारच्या आदर्श शक्तीची, अस्तित्वाची जाणीव मला झालेली नाही, हे सगळं थोतांड आहे. मग अशा वेळी देवच नसेल, मंदिरात कशाला जायचं? मग मंदिरामध्ये विज्ञान आहे का? पहा, मंदिरामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आहे का? मंदिरामध्ये सायंटिस्ट आहेत का? पहा, संशोधक आहेत का? तिथे पृथ्वीच्या उत्पत्तीवर चर्चा होणार आहे का? मंदिरामध्ये मानववंशशास्त्रावरती चर्चा होणार आहेत का? म्हणून पुन्हा एकदा संत गाडगेबाबाच्या मी विधानावरती येतो. केवळ पुजाऱ्याचे जर पोट भरायचे असतील तर आम्ही मंदिरात गेलं पाहिजे, कारण तसं त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे. या देशामध्ये कोरोना महामारीच्या कालखंडामध्ये कोणावर उपासमारीची वेळ आली तर त्या मंदिरातल्या पुजाऱ्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. म्हणून महात्मा बसवांना सुद्धा म्हणतात की अस्तित्व ही संकल्पना, ही कल्पना अतिशय चुकीची स्वरूपाची कल्पना आहे. असं कोणतंही अस्तित्व जगामध्ये नाही. ईश्वर, देव, भूत, केत या कोणत्याही कल्पना जगामध्ये अस्तित्वात नाही. तर मग आम्ही जायचं कशाला मंदिरामध्ये?
आणि मग त्या ठिकाणी जाऊन जर आम्ही जी गोष्ट अस्तित्वातच नाही ती गोष्ट जर मान्य करत असाल, म्हणजे याचा अर्थ विज्ञान चूक आहे का? वैज्ञानिक चुकीचे आहेत का? महात्मा बसवण्णाने सांगितलेली संकल्पना चुकीची आहे का? त्यानंतर ज्योतिराव फुल्यांचा कालखंड आम्ही पाहू. तिथे सुद्धा ज्योतिराव फुल्यांच्या कालखंडामध्ये काय परिस्थिती होती? पुन्हा वैदिक संस्कृती, वैदिक धर्म, या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, जर अस्तित्वात असेल तर असमानता काय आहे? असमानता काय? ब्राह्मण उच्च, त्याच्यापेक्षा क्षत्रिय नीच, म्हणजे ब्राह्मणापेक्षा कनिष्ठ क्षत्रिय, त्यानंतर पुन्हा वैश्य त्याच्यापेक्षा कनिष्ठ, शूद्र त्याच्यापेक्षा कनिष्ठ, आणि महिला या अतिशूद्र. पहा काय धार्मिक सिद्धांत आहेत, काय धार्मिक तत्वज्ञान आहे. पहा वर्णव्यवस्थेमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असताना सुद्धा अतिशूद्र हे कोणाला म्हटलेलं आहे? अतिशूद्र महिलांना म्हटलेलं आहे, अपवित्र. पण मानववंशशास्त्र काय सांगतं, विज्ञान काय सांगतं, हे जर आम्ही पाहिलं तर विज्ञानाने तर असं म्हटलेलं आहे, वैज्ञानिक सिद्धांत असं म्हणतात की या जगामध्ये प्रजोत्पादन करणारी जी काही शक्ती आहे ती स्त्रीमध्ये आहे. सुरुवातीला कुटुंब करून 40,000 वर्षापूर्वी जेव्हा मनुष्य रानटी अवस्थेमध्ये होता, तर त्यावेळी मनुष्याला कुटुंब व्यवस्थेमध्ये कसं राहिलं पाहिजे हे कोणी शिकवलं? ते महिलांनी शिकवलं. आणि मग ज्या महिलांनी तुम्हाला शिकवलं, ज्यांनी तुम्हाला जन्म दिला, त्या अपवित्र कशा? म्हणजे त्या महिला अपवित्र, आणि त्यांच्या पोटी जन्म घेणारे ब्राह्मण सर्वश्रेष्ठ, हे कसं काय शक्य आहे? आजही महिलांना मंदिरामध्ये प्रवेश नाकारला जातो. जर आम्हाला मंदिरात प्रवेश द्यायचाच असेल तर समानतेच्या अनुषंगाने तुम्ही देता का? आतापासून म्हणजे ज्या आमच्या माता भगिनीची दरमहा प्रजो उत्पादनासाठी असलेली जी काही शक्ती आहे, त्या दरम्यानच्या कालखंडामध्ये तिला मंदिरामध्ये प्रवेश नाही, अपवित्र. म्हणजे जी नैसर्गिक प्रक्रिया आहे ते अपवित्र आहे, अशा प्रकारचं धर्मशास्त्र सांगतं. आणि म्हणून ती अतिशूद्र आहे, लक्षात घ्या. म्हणून ती काय आहे? अतिशूद्र आहे. म्हणून आजही महिलांना, म्हणजे ब्राह्मण महिलांना सुद्धा, मी वर्णव्यवस्थेमधल्या उच्चवर्णीय असलेल्या ब्राह्मण महिलांना ठणकावून सांगतो, खरं तर तुम्ही याचा अभ्यास करा की तुमच्यावर कसं शोषण होतं. तुम्हाला आज देखील मंदिरामध्ये प्रवेश नाही, आम्हाला तर नाहीच नाही. अहो, राष्ट्रपतीला प्रवेश नाही. मग अशा प्रसंगी माणसात भेद करणे, स्त्री पुरुषामध्ये भेद करणे आणि स्त्रीला अतिशूद्र समजणे
आणि तिला अतिशूद्र समजून, कनिष्ठ समजून मंदिर प्रवेश नाही. देशातल्या किती मंदिरांचे पुजारी या महिला आहेत शोधा तुम्ही. मी सांगतो म्हणून अभ्यास करा. अगोदर मी विश्वास करू नका म्हणत होतो, आता अभ्यास करून विश्वास ठेवा. थोडं सुधारणा करतो मी त्याच्यामध्ये, संशोधन करतो. म्हणजे भारतातल्या जेवढे काही मंदिरं आहेत त्या मंदिरामध्ये किती महिला पुजारी आहेत यांचा अभ्यास करा. तुम्हाला 0 आकडा मिळेल. 0 म्हणजे एकीकडे तिला जगत जननी म्हणायचं, माता म्हणायचं, प्रोज उत्पादन करणारी शक्ती म्हणायचं, आणि दुसरीकडे मंदिरात प्रवेश नाही, पुजारी म्हणून प्रवेश नाही, आणि अपवित्र म्हणून हिनवायचं. हे धर्मशास्त्र, हे अस्तित्व आम्ही मान्य करणार नाही. आम्ही विज्ञान मान्य करू, पण हे चुकीचं अस्तित्व आम्ही मान्य करणार नाही. म्हणजे एकीकडे शूद्र म्हणून तुम्ही हिणवता, शूद्रांना सुद्धा प्रवेश देत नाही, आणि दुसरीकडे मात्र अतिशूद्र म्हणून महिलांना सुद्धा मंदिरामध्ये तुम्ही प्रवेश देत नाही. मग अशा वेळी आम्ही प्रवेश का केला पाहिजे? म्हणजे विज्ञानांचे सिद्धांत खोटे आहेत का? जे वैज्ञानिक सिद्धांत मांडले, पुन्हा तुम्ही असं म्हणता बुद्ध हे सुद्धा विष्णूचे अवतार होते. आता पंढरपुरामध्ये तुम्ही तेच म्हणणार आहात आणि म्हणताय. वारकरी संप्रदाय सुद्धा, वारकरी संप्रदायाचे विचार काही लोक म्हणतात ते फार चुकीचं आहे. हे तथागत गौतम बुद्धाचे विचार होते अशी भूमिका मांड. अहो त्याच्या पुढे जाऊन हे संशोधन करतात चुकीच्या पद्धतीने. तथागत गौतम बुद्ध हे विष्णूचे अवतार आहेत. किती खोटारडं आहे, किती थोतांड आहे. कारण तथागत गौतम बुद्धाचे जे काही मुख्य तत्वज्ञान आहे, पंचशील आणि अष्टांग मार्ग, याच्यामध्ये अस्तित्व अमान्य करण्यात आलेलं आहे. जर यामध्ये अस्तित्व अमान्य केलं असेल तर अशा वेळी मग बुद्ध हे विष्णूचे अवतार कसे, विठ्ठल हे बुद्धाचे अवतार कसे, हा संशोधनाचा विषय आहे लक्षात. आणि म्हणून कॉम्रेड अण्णाभाऊ साठे सुद्धा असं म्हणतात, वैज्ञानिक सिद्धांत मांडत असताना ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दलित श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे. कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी सुद्धा हे सिद्धांत खोडून काढले की पृथ्वीच्या उत्पत्तीच्या संदर्भात जे धार्मिक सिद्धांत आहेत ते खोटारडे स्वरूपाचे धार्मिक सिद्धांत आहेत, अशी मांडणी त्यांनी केली. महात्मा ज्योतिराव फुलेंनी सुद्धा जी सांस्कृतिक चळवळ चालवली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ब्राह्मणी धर्म शोषित बहुजनासाठी किती धोकादायक स्वरूपाचा आहे. म्हणून आम्ही मंदिरात जाण्याची काहीच गरज नाही. मंदिरात जाण्याची काहीच गरज. मंदिरात जाऊन आमचं काय भलं होणार आहे, काय भलं होणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा हे प्रयत्न केले नाहीत अशातला भाग आहे का? त्यांनी प्रयत्न केले. पण त्यांनी काय प्रयत्न केले? काळाराम मंदिर प्रवेश ही जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी काही चळवळ होती, ती चळवळ का आणि कशासाठी होती
याचा अभ्यास जर आम्ही केला तर ब्रिटिशांना, बाबासाहेब आंबेडकरांना दाखवून द्यायचं होतं की या हिंदू संस्कृतीमध्ये, हिंदू धर्मामध्ये आम्हाला स्थान आहे का, आम्हा शूद्रांना स्थान आहे का, पाहून घ्या. तिथे सुद्धा काळाराम मंदिरामध्ये प्रवेश नाकारला. तेव्हापासून आजपर्यंत अजूनही शूद्रांना मंदिरामध्ये प्रवेश नाही. पण जिथं विषमता आहे, जिथं देवच नाहीये, ते मंदिर आमचं कसं होऊ शकतं? ते मंदिर आमचं कसं होऊ शकतं? विज्ञान सांगतं या संकल्पना चुकीच्या आहेत, खुळचट आहेत. मग ते आमचं कसं होऊ शकतं? म्हणून सर्व भारतीयांनी विज्ञानाचा अभ्यास केला पाहिजे. आता मुळात हा सगळा जो काही प्रकार आहे, खटाटोप आहे, ज्या गोष्टीसाठी चाललेला आहे, ती गोष्ट म्हणजे उत्तर प्रदेशामध्ये सुद्धा घडलेली घटना तुम्हाला सांग. तथागत गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानावर आधारित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तत्वज्ञान, तो म्हणजे आंबेडकरवाद, त्याच्या आधारावर उत्तर प्रदेशामध्ये बहुजन समाज पार्टी नावाचा पक्ष उभारलेला आहे. मान्यवर काशीरामाने तो पक्ष उभारून असं सांगितलेलं आहे. सुरुवातीला काशीराम असे म्हणतात, तिलक तराजू और तलवार, जूते मारो इनको चार. पहा, काशीरामाचं तत्वज्ञान लक्षात घ्या. तिलक म्हणजे ब्राह्मण, तराजू वैश्य, तलवार क्षत्रिय, म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य. तिलक तराजू और तलवार, जूते मारो इनको चार. कारण हे खरे आमचे शत्रू आहेत म्हटलेले आहे काशीरामाने सुद्धा. परंतु काशीरामाने ही सांस्कृतिक जी काही परंपरा आहे पुढे कायम ठेवली नाही. लक्षात. आता त्यांच्या विचारधारेची धुरा सांभाळणारे काय म्हणतात, अलीकडे ज्या पक्षाचं चिन्ह आहे, हाती नाही गणेश आहे, ब्रह्मा विष्णू महेश आहे. आता काय करा, हाती नाही गणेश आहे, ब्रह्मा विष्णू महेश आहे. पहा, म्हणजे अगोदर तुमचं ते काय आहे, तिलक तराजू और तलवार, जूते मारो इनको चार. आता काय आहे, हाती नाही गणेश आहे, ब्रह्मा विष्णू महेश आहे. सगळं पाण्यात घातलं तुम्हाला. म्हणजे ज्या बेसवरती, ज्या बहुजनाच्या विचारधारेवरती, ज्या बुद्ध फुले आंबेडकरवादाच्या पायावरती जो पक्ष उभा टाकलेला होता, जो बहुजन समाजामध्ये अतिशय लोकप्रिय झालेला होता, तो आज एका राज्यामध्ये सुद्धा उरला नाही. त्याचं कारण काय आहे, हाती नाही गणेश आहे, ब्रह्मा विष्णू महेश. 2 दिवसापूर्वीच मायावतीने घोषणा केली की परशुरामाचं भव्य मंदिर बनवण्यात येईल आणि उच्चवर्णीयांच्या, मी जातीचं नाव घेणार नाही, उच्चवर्णीयांच्या विकासासाठी आम्ही काम करू. म्हणजे याचा अर्थ काय, विचारधारेपासून तुम्ही कुठेतरी पळ काढण्याचा प्रयत्न करता. जर विचारधारेपासून तुम्ही जर पळ काढण्याचा प्रयत्न करत आहात, भारतीय जनता पार्टीचा बेसच काय आहे, सांस्कृतिक दहशतवाद आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बेस या देशामध्ये
सांस्कृतिक ध्रुवीकरण करणे, जातीय ध्रुवीकरण करणे, आणि धार्मिक ध्रुवीकरण करणे हा राहिलेला आहे. मग अशा वेळी संघाची जी काही धोरणं आहे, भाजपची जी काही धोरणं आहे, त्यांचं अनुकरण जर तुम्ही करत असाल तर निश्चितपणे तुम्हाला सुद्धा कुठेतरी त्यांची फिलॉसॉफी, त्यांचं तत्वज्ञान हे जर स्वीकारायचं असेल तर अशा वेळी सरळ भाजपमध्ये जाऊन काम करा ना. म्हणजे बौद्ध तत्वज्ञान, आंबेडकरवादी तत्वज्ञान हे आम्ही पुढे घेऊन जात आहोत, अशा प्रकारचं ढोंग तरी करू नका. आणि हे जर केलात तर येणाऱ्या कालखंडामध्ये बहुजन समाज तुमच्यासोबत राहणार. लक्षात घ्या. एकतर सरळ परशुराम की जय जर म्हणत असाल, परशुरामाच्या तत्वज्ञानावर तुम्ही काम करा. तत्वज्ञान मी म्हणणार नाही, शब्द माघार घेतो. परशुरामाच्या विचारावर जर तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्ही मार्क्स, फुले, आंबेडकरवादाचं नाव घेऊ नका. तुम्ही फक्त आणि फक्त परशुरामाचं नाव घ्या आणि जय परशुराम म्हणा. मग आम्हाला कळेल की तुम्ही आमचे कट्टर विरोधक आहात. बहुजन म्हणून दिशाभूल करू नका. बाबांनो, एवढं काम करू नका. कारण बहुजन समाजाला आजपर्यंत अनेक सामाजिक आणि राजकीय नेतृत्वाने सातत्याने दिशाभूल केलेली आहे. काही लोक आमचे सुद्धा जाऊन तिकडे बसलेले आहेत आणि तिकडे जाऊन गप्पा ठोकतात. यूं करेंगे, ऐसा करेंगे, वैसा करेंगे. भाजपच्या आणि संघाची भाषा बोलतात त्या ठिकाणी जाऊन. खरे प्रतिगामी ते आहेत का तुम्ही आहात? आमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून अशा प्रकारची दिशाभूल आमची करू नका, असं मला ठामपणे वाटतं. आता मुळात असा प्रश्न निर्माण होतो, वारकरी संप्रदाय हा पुरोगामी आहे का? तर वारकरी संप्रदाय जर म्हणत असेल की आम्ही पुरोगामी आहोत, तर याचा अर्थ असा, प्रोग्रेसिव्ह आयडिओलॉजीमध्ये अस्तित्व अमान्य आहे, अस्तित्व मान्य नाही. तुमचं देव मान्य नाही, दानव मान्य नाही, काहीच मान्य नाही. परंतु वारकरी संप्रदाय काय म्हणतो? अस्तित्व मान्य करतो. भगवंताचे नामस्मरण करावे असं वारकरी संप्रदाय म्हणतो. मग भगवंताचे नामस्मरण करावे असं जर वारकरी संप्रदाय म्हणत असेल, म्हणजे याचा अर्थ भगवंत मान्य केलेला आहे, देव मान्य केलेला आहे. आणि ते जर तुम्ही मान्य केलं असेल तर मग बुद्धाच्या तत्वज्ञानाशी ते विसंगत आहे. कारण बुद्धाने अस्तित्व अमान्य केलेलं आहे. मग वारकरी संप्रदायातील संत ज्ञानेश्वर असतील, नामदेव असतील, संत तुकाराम असतील, हे पुरोगामी कसे? जी गोष्ट या जगामध्ये अस्तित्वात नाही ती गोष्ट म्हणजे अस्तित्व मान्य करणारे संत हे पुरोगामी कसे? अभ्यास करा, संशोधन करा. मी वेगळं काही सांगत. दुसरं,
आणखी एक या संतांच्या परंपरेमध्ये, वारकरी संतांच्या परंपरेमधली एक गोष्ट मी सांगतो, ते म्हणजे संत चोखा मेळा. हे जातीने महार होते, संत चोखा मेळा. या संत चोखा मेळाला वारकरी संप्रदायाने स्वीकारलेलं नाही, कारण ते शूद्र होते. लक्षात. स्वीकारलं का? आज किती भजन कीर्तन काही जरी झालं, ज्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये हे भजन होतात, कीर्तन होतात, हनुमानाच्या मंदिरावर होतात, श्रीरामाच्या मंदिरावरती होतात, त्या ठिकाणी शूद्रांना प्रवेश आहे का तपासा, मग मंदिर प्रवेश करा. शूद्रांना प्रवेश आहे का तपासा. तिथे सुद्धा प्रवेश नाही, प्रवेश निषेध. म्हणजे संत परंपरा ही जर वर्णव्यवस्था मान्य करत असेल, संत चोखा मेळा यांना जर शूद्र म्हणून खिनवलं असेल, शूद्र म्हणून नाकारलं असेल, तर अशा वेळी ही संतांची परंपरा पुरोगामी आहे कशावरून? पुरोगामी कशावर? जिथं पूजा अर्चा आहे, जिथं बेल भंडार आहे, जिथे भगवंताचं नामस्मरण करा तुम्हाला मोक्ष प्राप्ती होईल. कोण सांगतो हे? संत परंपरा सांगतो. जप जप करा, भगवंताचं नाव घ्या, विठ्ठल 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 नाव घ्या. आता विठ्ठल हे जर महामानव असतील, साईबाबा हे जर समजा समाज सुधारक असतील, तर समाज सुधारकाला समाज सुधारक म्हणा ना. विठ्ठल हे जर समाज सुधारक असतील, संत नामदेव समाज सुधारक असतील, संत तुकाराम समाज सुधारक असतील, यांना भगवंत म्हणण्याचं काय कारण आहे? भगवंत म्हणण्याची आवश्यकता आहे का? मग भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर मोक्ष प्राप्ती होईल. म्हणजे आलंच, पुन्हा अस्तित्व आलं, तुमचं शुभ आलं, लाभ आलं, मोक्ष आलं, सोक्ष आलं, सगळं आलं. मग एवढं सगळं जर तुमचं अस्तित्व आहे, तर बालाजीच्या मंदिरामध्ये 700 कर्मचाऱ्यांना कोरोना झालेला आहे. लक्षात आहे ना. मग भगवंत आहे, ठीक आहे. मी तर पूर्णतः नास्तिक आहे, विज्ञाननिष्ठ आहे. देव धर्म दानव हे सगळं मला पूर्णतः अमान्य आहे. आता मला अमान्य आहे म्हणजे तथागत बुद्धांना अमान्य होतं, चार्वाकांना अमान्य होतं, महात्मा ज्योतिराव फुलेला अमान्य होतं. मी कोणाकडून शिकलो? लक्षात घ्या, कोणाच्या तत्वज्ञानावर आधारित मी बोलतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अमान्य होतं, कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांना अमान्य होतं, महात्मा बसवण्णा यांना अमान्य होतं. मग आम्ही कुठेतरी ही चळवळ पुढे नेण्याऐवजी मंदिर प्रवेश करून चळवळ मागं नेण्याचं काम करत आहोत का, याच्यावर आम्ही विचारमंथन केलं पाहिजे. मग जर आम्ही मंदिरात प्रवेश करत असताना आमच्यासोबत किती ब्राह्मण येणार आहेत? ब्राह्मण म्हणजे जात याचा अर्थ लक्षात घेऊ नका. ब्राह्मण याचा अर्थ वर्णव्यवस्थेमधली ब्राह्मण ज्यांना म्हटलेलं आहे, असे किती लोक आमच्यासोबत मंदिर प्रवेश करायला येणार आहेत? याचं उत्तर जर आम्ही शोधलं, 100 लोकांशी 1000 लोकांशी प्रमाण तुम्ही तपासा. एकतर ब्राह्मण हे पुजारीच असतील किंवा ट्रस्टचे मालक असतील. प्रवेश करणारे कोण? सगळ्यात जास्त ओबीसी आहेत. ओबीसी बांधवांनो जागे व्हा. ओबीसी, आदिवासी,
मग धर्मांतर न केलेले हिंदू, लक्षात घ्या, दलित, आणि आता नेत्यांना मानणारा जो काही गट आहे तो धर्मांतरित गट सुद्धा जाऊ शकतो. लक्षात, धर्मांतरानंतर सुद्धा आजही समाजामध्ये पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये 100% पुरोगामी विचारधारा रुजलेली नाही. आज सुद्धा जुने जाणते काही लोक ग्रामीण भागामध्ये आम्ही पाहतो, जागरणे करतात, वेगवेगळ्या सण समारंभाला देवाला नारळ फोडतात, बकरे कापतात, कंदोऱ्या करतात. सगळेच करत नाहीत, परंतु काही प्रमाणामध्ये अजूनही त्यांची मानसिकता तयार झाली नाही. आता कुठे बहुजन समाज हा दैववाद नाकारण्याकडे त्यांचा कल होतो. परंतु जाणकार मंडळी जर परशुरामाचं मंदिर बनवत असतील आणि विठ्ठलाच्या मंदिरामध्ये चला जर म्हणत असतील, आता पुन्हा एकदा 50 वर्ष हा बहुजन समाज दैववादाकडे झुकेल आणि प्रतिगामी विचारधाराकडे झुकेल. याच्यावर जाणकारांनी, अभ्यासकांनी आणि संशोधकांनी खऱ्या अर्थाने विचारमंथन करावं. कुणावरही टीका करणे हा माझा अजिबात उद्देश नाही, परंतु जे सत्य आहे, जे तथागत गौतम बुद्धांनी मांडलं, जे महात्मा ज्योतिराव फुल्यांनी मांडलं, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मांडलं आणि त्यांच्यासाठी त्यांनी जगले, जे भूमिका घेऊन जगले आणि शेवटपर्यंत आपल्या भूमिकेशी कुठेही तडजोड केलेली नाही, अशा वेळी आम्ही केवळ मतासाठी किंवा राजकीय सत्ता प्राप्तीसाठी जर विचारधारेची तडजोड करत असाल तर अशा वेळी हा समस्त बहुजन पुरोगामी समाज 50 ते 100 वर्ष मागे गेल्याशिवाय राहणार नाही. स्वातंत्र्याचे 73 वर्ष उलटलेले आहेत, तरी सुद्धा किती टक्के भारतीय समाज हा पुरोगामी बनलेला आहे याचा अभ्यास आम्ही केला पाहिजे. याचं उत्तर आम्ही शोधलं पाहिजे. याचं उत्तर जर आम्ही शोधलं, याचा अभ्यास जर आम्ही केला, तर आजही भारतीय समाज व्यवस्थेमध्ये केवळ आणि केवळ 10% समाज सुद्धा 100% पुरोगामी नाही. 90% समाज, भारतीय समाज हा दैववादाकडे झुकलेला आहे. आता याच्यातून बाहेर काढण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावा लागणार, आणि याच्यातून बाहेर काढण्यासाठी मार्क्स, फुले, आंबेडकर, महात्मा बसवांना, चारवाक, तथागत गौतम बुद्ध, कॉम्रेड अण्णाभाऊ साठे, या सर्व महामानवांनी जीवाचं रान केलेलं आहे. छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, मा जिजाऊ, या सर्व महामानवाच्या विचारधारेकडे पुनश्च एकदा आम्हाला झुकावं लागणार. आणि जर आम्ही केवळ राजकीय सत्ता प्राप्तीसाठी, केवळ मतं मिळवण्याच्या उद्देशाने तात्पुरता जर विचार करू लागलो, समाज आमचा 50 वर्ष मागे गेल्याशिवाय राहणार नाही. मार्क्स, फुले, आंबेडकर आणि अण्णाभाऊवादी जी काही चळवळ आहे ते कुठेतरी 5-50 वर्ष मागे जाऊ शकते, अशी भीती माझ्या मनामध्ये निर्माण झालेली. आज ज्योतिराव फुल्यांना मांडणारा गट आहे देशामध्ये, क्रांतिगुरु लवजी साळवेंना मांडणारा गट आहे. मी जात म्हणणार नाही, कारण या देशामध्ये महामानवांना जात बंदीच करून टाकलेली, हे पण सांगतो. छत्रपती शिवराय, मा जिजाऊ, महात्मा बसवांना, ठीक आहे, यांच्या विचारावर माणसं आता येत आहेत, त्यांना येऊ तरी द्या.
त्यांच्या विचारधारा माणसाला तयार होऊ द्या. जर त्यांची विचारधारा घेऊन जर आम्ही मंदिर प्रवेश करत असू तर बहुजन समाज सुद्धा आमचा आदर्श घेईल. लक्षात घ्या. म्हणजे याचा अर्थ मार्क्स, फुले, आंबेडकरवाद, महात्मा बसवण्णा यांचे विचार, छत्रपती शाहू महाराज यांचे विचार, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार, मा जिजाऊ यांचे विचार, कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचे विचार, क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांचे विचार जर घेऊन आम्ही बहुजन म्हणून जर मंदिर प्रवेश करू लागलो तर याचा अर्थ या महामानवाच्या विचाराची हत्या आहे एक प्रकार. ते आम्ही नाही केलं पाहिजे. आणि येणारा जो काही बहुजन समाजाची पिढी आहे ती पिढी या पुरोगामी विचारवंत, अभ्यासक आणि संशोधक आणि नेते मंडळींना आदर्श मानणारी आहे. आज लाखो लोक तुमच्यासोबत त्या ठिकाणी येणार आहे. दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक हा सर्व विशाल समुदाय त्या ठिकाणी येणार आहे. मग त्यांनी जर अस्तित्व मान्य केले, देव आहे हे जर मान्य केलं, मग आमचे 4 वाक संपले, तथागत गौतम बुद्धाचे विचार संपले, महात्मा बसवण्णा यांचे विचार संपले, क्रांतिगुरु लहुजी साळवे यांचे विचार संपले, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांचे विचार संपले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना सुद्धा एक प्रकारे मागे आणत आहोत आम्ही, लक्षात घेतलं पाहिजे. आणि आम्ही जर परशुरामाचं मंदिर बांधण्याचं जर आमच्या अजेंड्यामध्ये असेल, आम्ही जर बांधू तर आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याचा सुद्धा अधिकार नाही. मध्ये फुल्यांचं नाव घेण्याचा सुद्धा आम्हाला अधिकार नाही. आम्हाला महामानवाच्या विचाराचं नाव आणि त्यांचा जय जयकार करण्याचा सुद्धा आम्हाला अधिकार नाही. कारण त्यांचे पुरोगामी विचार आम्ही मातीत नेऊन मिसळत आहोत. हे अतिशय चुकीचं काम या देशामध्ये होत आहे. याच्यावर आम्ही विचारमंथन करणं हे काळाची गरज आहे. जर आम्ही विचारमंथन केलं नाही तर निश्चितपणे समाज 100 वर्ष मागे गेल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. मग आम्हाला आता काही लोक प्रश्न विचारतील की जर आम्ही मंदिर प्रवेश नाही केला, परशुरामाचं मंदिर जर नाही बांधलं, उच्चवर्णीयाला जर खुश नाही केलं तर आम्हाला मते कसे मिळतील? केवळ शूद्रांच्या, दलित, आदिवासी, ओबीसींच्या मतावर आम्ही राजकारण करू शकतो का? आम्हाला यश मिळत नाही. त्याची उत्तरं आम्ही शोधली पाहिजे. आम्हाला यश का मिळत नाही? त्याचं कारण एक आहे, माझा जेवढा अभ्यास आहे, ज्या पद्धतीने मी संशोधन करतो, विचारमंथन करतो, आमदारासोबत जुळून घ्यायचं आहे, त्यांच्यासोबत आम्ही जुळून घेत नाही. असं आम्ही का करतो? कारण आंबेडकरवादी समुदाय हे कम्युनिस्टासोबत जुळून घेत नाही. जुळून घ्यायचं म्हणजे आपापल्या पद्धतीने वर्षभर सामाजिक कार्य करा, वर्षभर राजकीय चळवळ, सामाजिक चळवळ सुरूच राहू द्या. परंतु जेव्हा विधानसभा येतात, लोकसभा येतात, त्यावेळी राजकीय समीकरणं जुळवायला काय हरकत आहे? माझ्यावर सुद्धा काही लोक टीका करतात. कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांची विचारधारा मांडत असताना मी स्वतंत्रपणे मांडलेली आहे आणि ती मार्क्स, फुले, आंबेडकर वादाला पोषक आहे हे सातत्याने मी बोलतो, सातत्याने मी लिहितो, सातत्याने मी मांडत असतो की आंबेडकरवादी समुदायाने लोकशाही मान्य असणाऱ्या कम्युनिस्टासोबत राजकीय युती केली पाहिजे. हे सातत्याने मी भूमिका मांडलेली आहे.
माझी भूमिका समजून न घेता माझ्यावरच टीका टिप्पणी करतात. कारण राजकीय समीकरण जुळत असताना आम्हाला मंदिरात जाऊन मते मिळणार नाही, लोक मतदान करणार नाहीत. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. फुले आंबेडकरवादी विचारधारेवर काम करणाऱ्या पक्षांना, राजकीय पक्षांना केडराईज कार्यकर्ते निर्माण करावे लागतात. परंतु बहुजन समाज पार्टी सारखं नव्हे. अगोदरही सांगितलं, बहुजन समाज पार्टीची पूर्वीची जी विचारधारा आहे ती कायम ठेवावी लागेल. आज जे उत्तर प्रदेशामध्ये बहुजन समाज पार्टीचे हाल झालेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा हाल आहेत, त्याचं कारण मी सांगितलं. हाती नाही गणेश आहे, ब्रह्मा विष्णू महेश आहे. म्हणजे काय? तुम्ही मूळ आंबेडकरवादी विचारधाऱ्यावर जर तुमचा पक्ष आहे, तो जर तुम्ही दैववादाकडे झुकवलात तर लोक तुमच्याकडे संशयाने बघतील. म्हणून आंबेडकरवादी पक्ष संघटनेने सातत्याने कार्यकर्त्यांना बूथ वाईज अतिशय तळागाळापर्यंत, ग्रामीण भागापर्यंत केडराईज कार्यकर्ता तयार करावा लागेल. तो भलेही केवळ आणि केवळ आंबेडकरवादावर तयार करा, परंतु तो अतिशय विचारधारेने पक्का असणारा कार्यकर्ता तयार करावा लागेल. दुसरीकडे जे लेफ्ट आहेत, कम्युनिस्ट आहेत, कम्युनिस्टांनी सुद्धा एक पाऊल मागं घेणं गरजेचं आहे. मध्ये हे सुद्धा अडून बसतं. कम्युनिस्टांनी सुद्धा त्यांनी त्यांचा हट्ट सोडावा. 10,000 मतदान पक्का असेल तरच आम्ही उमेदवार देणार. अहो, समाज एवढा प्रगल्भ नाही. भारतामध्ये प्रचंड जाती व्यवस्था आहे, पंथ व्यवस्था आहे आणि साम्राज्यवादी भांडवली पक्ष हे निवडणुकीमध्ये पैशाचा सुळसुळाट करतात, दारू वाटतात. सत्य आहे, तपासून पहा. बकरे कापतात, कोंबडे कापतात, नको नको ते कापतात. आणखी काय काय उद्योग करतात हे तुम्हाला चांगलं माहीत आहे, वेगळं सांगण्याची गरज नाही. म्हणून अशा भांडवली पक्षांना मूठमाती द्यायचं असेल तर डाव्यांनी सुद्धा फुले आंबेडकरवादी, अण्णाभाऊवादी आणि पुरोगामी विचारधारेवर काम करणाऱ्या पक्ष संघटनेशी युती करा. तुम्हाला निश्चित मतदान मिळेल. अहो, समाजाला दिशा तरी दाखवा तुम्ही. समाज ज्या दिशेने तुम्ही जाणार आहात त्या दिशेने समाज तुमच्या पाठीमागे येणार. ज्योतिराव फुलेंच्या मागे सुद्धा माणसं होती. बुद्धाने तेव्हा म्हटलं युद्ध नको, संघर्ष नको, टोळी युद्ध नको असं म्हटलं. सुरुवातीला बुद्ध एकटेच म्हटले. किती लोक होते बुद्धासोबत? बुद्ध एकटेच घर सोडून गेले. पण बुद्धाने पूर्ण विश्वाला तत्वज्ञान दिलं. लक्षात घ्या. मार्क्सने सुद्धा एकट्याने सैद्धांतिक मांडणी केली सुरुवातीला. मग मार्क्सचे मित्र आले 1-2. सुरुवातीला तुम्हाला एकट्यानेच भूमिका घ्यावी लागते. लोक तुम्हाला हसतील, मला पण हसतात. काय म्हणे भुयारे सरांचं CPI युनायटेड, एवढे कम्युनिस्ट पक्ष आहेत की नवीन पक्ष काय करणार आहे आता? काय नाही, मार्क्स संपला म्हणतात भारतातून. आता मार्क्स संपला, काय दिवस अण्णाभाऊही संपले, मनानच म्हणतात. तुम्हाला ते सांग, भारतात कुठे आता लोकशाही क्रांती होऊ शकते का? शक्य नाही. पण माझ्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे. मी सातत्याने फुले आंबेडकरवादी, मार्क्सवादी आणि कम्युनिस्टांना वेळोवेळी मी सावध करत असतो. मी कोणावर टीका करत नाही. माझं कम्युनिस्टावर आणि आंबेडकरवादावर प्रचंड प्रेम आहे. लक्षात घ्या. संघावर आणि भाजपवर नाही, आणि परशुरामावर तर कधीच प्रेम करत नाही. डोक्यातून काढून टाक. पक्ष सत्तेमध्ये आला नाही तरी चालेल,
परंतु विचारधारेशी कुठेही आम्ही तडजोड करणार नाही. आम्ही सतत रस्त्यावरचं आंदोलन करू, परंतु सत्तेमध्ये येण्यासाठी किंवा काहीतरी आम्हाला मिळालं पाहिजे. काही लोक म्हणतात विधान परिषदेत तर घ्या, एक तरी जागा द्या. अहो, एका जागेनं काहीच होऊ शकत नाही. आम्ही संसदेमध्ये जे विधेयक तयार होतात त्याच्यावर आम्ही भाष्य करू शकत नाही, मतदान करू शकत नाही. एका जागेनं आमचं काय होणार आहे? एक खासदार काय करू शकतो? काहीच करू शकत नाही. एक आमदार, काही लोक विधान परिषदेत सुद्धा मागणी केलेली, एक आमदार काय करू शकतो? काहीच करू शकत नाही. आम्हाला बहुमतच लागतं. याचं आम्ही आत्मपरीक्षण केलं पाहिजे. मी सातत्याने फुले आंबेडकरवादी, बुद्ध फुले आंबेडकरवादी भूमिका समजून घेऊन याच्यावर पॉझिटिव्ह अँगलला भूमिका मांडत असतो आणि मार्क्सवाद्यांना, कम्युनिस्टांना जवळ करण्याचं मी काम करत असतो. तरी सुद्धा काही अर्धवट विद्वान, अभ्यासक हे माझ्यावरच टीका करतात. मलाच म्हणतात की आंबेडकरवादावरच बोला, मार्क्सवादावर बोलू नका. मग अशानं मार्क्सवादी, कम्युनिस्ट, आंबेडकरवादी, पुरोगामी एकत्र कशी येतील? पहिल्यांदा आम्हाला एकत्र सांगड घालावं लागेल. एकत्र सांगड घालावं लागेल. ही सांगड केवळ विधान परिषद, विधानसभा आणि लोकसभेच्या दृष्टिकोनात जर घातलात, आम्हाला मतं मागायला मंदिरात जायची गरज नाही. दुसरीकडे अतिशय महत्त्वाचा विषय, जे भाजप दुसऱ्यांदा केंद्रामध्ये सत्तेवर आलेलं आहे, सत्तेवर येण्याचे सूत्र आम्ही तपासले पाहिजे. ज्या मेड इन जापानने ईव्हीएम मशीन तयार केलेलं आहे, ते जापान मात्र ते ईव्हीएम मशीन वापरत नाही जापान. का? त्यांना माहित आहे की मशीन हे इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान आहे. मशीन हे इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान आहे, त्यामुळं त्याच्यात बिघाड होऊ शकतो. हे कोणाला माहित आहे? जापानला माहित आहे. आता साधं तुम्हाला सांगतो, आमच्या देशामध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनिक मीटर आहेत. जसं विजेचे छोटेसे मीटर आहेत. आमच्या घरामध्ये घरगुती वापराचं मीटर घ्या, त्या मीटरमध्ये सुद्धा त्या इलेक्ट्रॉनिक मशीनमध्ये हुशार असणारे लोक लाईट बिल कमी करण्यासाठी त्याच्यामध्ये बिघाड करतो. हे तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे. त्याच्यात बिघाड करतात दूरच्या अंतरावरून. आता MSEBीने एक आणलेलं आहे तंत्रज्ञान की 100 मीटर 200 मीटरवरून रिमोटच्या आधारे मीटरचं रीडिंग घेता येतं. जर 100 मीटर 200 मीटरवरून जर रीडिंग घेता येत असेल तर ईव्हीएम मशीन सुद्धा काय आहे? एक इलेक्ट्रॉनिक मशीन आहे. आणि या इलेक्ट्रॉनिक मशीनच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकावर समजा एखादा उमेदवार आहे, XYZ मतदारसंघामध्ये त्याला 6,50,000 एवढी मतं मिळालेली आहेत, आणि दुसऱ्या क्रमांकाचा जो उमेदवार आहे त्याला मात्र 5 लाख इतकी मतं मिळालेली आहेत. तर अशा वेळी जर त्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाच्या उमेदवाराची मते, जसं मीटरमध्ये कमी जास्त करता येतं, रीडिंगमध्ये कमी जास्त करता येतं, दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारांना जर 2 लाख मते जर ट्रान्सफर केली, त्याचे 5, 6, 7, 7.5 लाख मते होतात. आणि केलेले आहेत, लक्षात घ्या. आम आदमी पक्षाने सुद्धा आरोप केलेला होता, अनेक राजकीय पक्षाने आरोप केलेला आहे, आणि मी सुद्धा आरोप करतो
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने. दुसऱ्या क्रमांकाचा उमेदवार. मग हे आमचं चाललेलं जे काही मतदान आहे, ईव्हीएम मुळे भाजपाचा दुसऱ्यांदा विजय झालेला आहे. मी निवडणुका संपल्यानंतर सुद्धा अगोदर म्हटलं होतं आणि त्याच्या अगोदर सुद्धा म्हटलेलं होतं. मग हे आमचं जे मतदान चाललेलं आहे ते मतदान ईव्हीएम नको, आम्हाला बॅलेट पेपर पाहिजे. पुढचं आमचं जे काही घोषवाक्य पाहिजे, ईव्हीएम हटाव और लोकतंत्र बचाव. जर ईव्हीएम या देशातून हटलं तर 100% या देशामध्ये फुले आंबेडकरवादी, मार्क्सवादी कम्युनिस्ट आणि इतर पुरोगामी विचारांचे पक्ष जर एकत्र आले तर आम्हाला मतासाठी मंदिरात जायची गरज नाही. मतासाठी इतर धार्मिक स्थळाकडे जायची गरज नाही. आणि जर राजकीय पक्ष जर फुले आंबेडकरवादी विचारधारेवर, मार्क्सवादी विचारधारेवर, अण्णाभाऊवादी विचारधारेवर जर आधारित असतील तर आम्हाला केवळ मते मिळवण्यासाठी धार्मिक कार्यक्रम घेणे, जातीय कार्यक्रम घेणे, धर्माला बरे वाटेल अशा भूमिका मांडणे, तसा अजेंडा ठेवणे याची काही गरज नाही. जगामध्ये चीनमध्ये क्रांती झालेली आहे, रशियामध्ये क्रांती झालेली आहे, लक्षात घ्या. ती क्रांती मात्र मार्क्सवादावर क्रांती झालेली आहे जगामध्ये. 2 मोठे राष्ट्र तुम्हाला मी सांगतो जे अमेरिकेला टक्कर देणारे. भारतामध्ये सुद्धा मार्क्स, फुले आंबेडकरवाद, महात्मा बसवांना, छत्रपती शिवराय, मा जिजाऊ, सावित्रीबाई फुले, बिरसा मुंडा, कॉम्रेड अण्णाभाऊ साठे, अहिल्याबाई होळकर या महामानवाच्या विचारावर क्रांती होऊ शकते, राजकीय क्रांती होऊ शकते. परंतु आम्ही एक दुसऱ्यावर बोट न दाखवता, एक दुसऱ्याचे हातपाय तोडण्याची भाषा न करता एक दुसऱ्यांचे विचार, एक दुसऱ्यांचे म्हणजे पुरोगाम्यांचे विचार, प्रतिगाम्यांचे नव्हे. काही लोक भाजपची सत्ता आली त्यांचंच वाजवतात. महाविकास आघाडीची सत्ता आली त्यांची टिमकी वाजवतात 5 वर्ष. असं करू नका बाबा. आणि वर्षभर मात्र मार्क्स, फुले आंबेडकरवाद, अण्णाभाऊवादीचा झेंडा घेऊन मिरवतात. इकडं मोठमोठ्याने सांगतात आरडून, आम्ही विचारधारेचे पाईक आहोत. आणि म्हणून आम्हाला राजकीय दृष्ट्या जर सक्षम व्हायचं असेल, फुले आंबेडकरवादी आणि कम्युनिस्ट हे राजकीय दृष्ट्या एकत्र येणं गरजेचं आहे. तर आम्हाला काय होईल, मतांचं बेरेजेचं राजकारण करता येईल. दुसरीकडे आमचे पुरोगामी विचार सुद्धा कायम राहतील. चार्वाकापासून, तथागत गौतम बुद्धापासून, महात्मा बसवण्णापासून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून, कॉम्रेड अण्णाभाऊ साठेपासून, या सर्व महामानवाची जी काही विचारधारा आहे ती विचारधारा जिवंत ठेवून आम्हाला बेरजेचं राजकारण करता येतं. परंतु आम्ही 100% पुरोगामी विचारानं वागलं पाहिजे. 100% पुरोगामी विचाराच्या अनुषंगाने आम्ही पुढे गेलं पाहिजे. तर निश्चितपणे आम्हाला परशुरामाचं मंदिर बनवण्याची आवश्यकता राहणार. अहो काय बोलताय काय तुम्ही? ज्या परशुरामाने स्वतःच्या आईची हत्या केली, शूद्रांची हत्या केली, महिलांची हत्या केली,
लहान लहान मुलांची हत्या केली, ते आमचे आदर्श कसे होऊ शकतात? मतांचं राजकारण करा, परंतु महामानवाच्या विचारधारेशी तडजोड करू नका, नाहीतर समाज तुम्हाला माफ करणार नाही. कारण हा बहुसंख्यक समाज आज जरी तुमच्यासोबत आहे असं वाटत असला, समाजाला ज्या दिवशी तुम्ही दिशाभूल करत आहात हे लक्षात येईल, त्या दिवशी मात्र समाज निश्चितपणे तुम्हाला स्वीकारणार नाही. कारण या जगाला पुरोगामी विचारवंताचा इतिहास आहे, चार्वाकांचा इतिहास आहे, बुद्धांचा इतिहास आहे, कार्ल मार्क्सचा इतिहास आहे, ज्योतिराव फुल्यांचा इतिहास आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास आहे, छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे, मा जिजाऊचा इतिहास आहे, बिरसा मुंडांचा इतिहास आहे. आणि हा इतिहास किती जरी नेते मंडळी जरी आली आणि दिशाभूल केली, तर समाज मात्र महामानवाचा विचार विसरणार नाही. आणि नेत्याने सुद्धा काही आपलं चुकत असेल तर लवकरात लवकर सावध व्हावं आणि समाजाला योग्य दिशा द्यावी. आणि समाजाने सुद्धा अशा मतांच्या राजकारणासाठी दिशाभूल करणाऱ्या नेते मंडळीपासून सावध राहिले पाहिजे. एवढंच या प्रसंगी मी माझी भूमिका मांडतो. आम्हाला मंदिर प्रवेश नको, तर आम्हाला पुरोगामी विचारधारेचं राजकारण करायचं आहे. एवढंच या प्रसंगी मी सांगू इच्छितो. एक दिवस अस्तित्व मान्य न करणाऱ्यांचा, नास्तिकांचा एक नवा राजकीय पर्याय निर्माण होऊ शकतो असा विश्वास मला ठामपणे आहे. पुरोगामी अभ्यासकाने, संशोधकाने आणि समस्त शोषित बहुजन समाजाने वेट अँड वॉच करावं आणि आपल्या विचारधारेशी कुठेही कॉम्प्रोमाइज करू नये असं मला एवढंच वाटतं. जय भारत, लाल सलाम.